की 8 निवडणुका जिंकल्या आता थांबावंसं वाटतं असं विधान तुम्ही मध्यंतरी केलेलं होतं. तर तो तुमचा मूड आता कसा आहे? म्हणजे तोच मूड त्याच मूडमध्ये आहात की आता पुन्हा तुम्ही रिफ्रेश झालेले आहात पुढच्या 8 निवडणुकांसाठी? माझं कसं आहे की मी 2019 सालीच निवडणूक लढवायची नाही असं ठरवलं होतं. हां. मी त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये होतो आणि पवार साहेबांना मी स्वतःहून भेटलो आणि पवार साहेबांना मी सांगितलं की साहेब आता 6 वेळा मी निवडून आलो, आता मला काही आमदारकीची निवडणूक लढवण्याची इच्छा नाही, तुम्हाला वाटलं तर माझ्या मुलाला संधी द्या, बरं. न पेक्षा तुम्ही ज्याला कोणाला द्यायची ती द्या, माझ्या मुलालाच द्या असा माझा आग्रह अजिबात असणार नाही, तुम्ही ज्याला द्यायची त्याला द्या. परंतु 2019 साली आमच्या पक्षाबद्दल मतांतर म्हणजे सगळी निगेटिव्ह होती. त्यावेळेला 2014 साली निगेटिव्ह होती, नाही सॉरी 19लाच मी पक्ष सोडला. तर त्यावेळेला पवार साहेबांनी मला ती निवडणूक लढवायला सांगितली, ती मी निवडणूक लढवली आणि म्हणून मी त्यावेळेपासूनच थांबण्याचा विचार करत होतो. आतापर्यंत मी 8 वेळा निवडून आलो, 7 वेळा आमदार म्हणून निवडून आलो, एकदा जिल्हा परिषदेला निवडून आलो. माझ्या आईच्या वडिलांच्या घराण्यामध्ये राजकारणातून दुरून सुद्धा कोणी नाही आणि 43 वर्षात माझ्यावर एवढा कोणी आरोप केलेला नाही, माझ्यावर भ्रष्टाचाराचा शिंतोडा उडवलेला नाही. त्यामुळं आता यापुढे थांबायचं हा विचार गेले 10 वर्ष माझ्या मनामध्ये घोळतो, ही वस्तुस्थिती खरी आहे.